नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी 10 ओळी 26 जानेवारी 2024 चा निबंध घेऊन आलेले आहे. हा निबंध अतिशय सोपा आहे. हा तुम्हाला शाळेच्या स्पर्धेमध्ये नक्की उपयोगी पडेल. तर हा निबंध तुम्ही तुमच्या वहीमध्ये नक्की लिहून घ्या. आणि ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नाही अशाने लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. चला पाहूया 10 ओळींचा आपला 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाविषयीचा निबंध. 26 जानेवारीला आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. 26 जानेवारीला आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी 1950 मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाली. या दिवशी 1950 मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाली. संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. बाबासाहेब भीमराव आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे जनक आहेत. बाबासाहेब भीमराव आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे जनक आहेत. आपण सर्वांनी आपल्या संविधानाचा आदर केला पाहिजे. आपण सर्वांनी आपल्या संविधानाचा आदर केला पाहिजे. शाळेतील ध्वज समारंभाला आपण उपस्थित राहणे आवश्यक आहे. शाळेतील ध्वज समारंभाला आपण उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला एकात्मतेने आणि शांततेने जगायला शिकवतो. प्रजासत्ताक दिन आपल्याला एकात्मतेने आणि शांततेने जगायला शिकवतो. नवी दिल्लीतील इंडिया गेटवर एक मोठी परेड आयोजित केली जाते. नवी दिल्लीतील इंडिया गेटवर एक मोठी परेड आयोजित केली जाते. आपण आपल्या स्वातंत्र्याचा आणि स्वातंत्र्य सैनिकांचा आदर केला पाहिजे. आपण आपल्या स्वातंत्र्याचा आणि स्वातंत्र्य सैनिकांचा आदर केला पाहिजे. तर अशा प्रकारे आपला 10 ओळींचा प्रजासत्ताक दिनाविषयीचा निबंध संपलेला आहे. जर तुम्हाला आजचा हा निबंध आवडला असेल तर निबंधाला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.